170 जागा लढवणार आग्रही आहे भाजप, असं दिल्लीमधनं देखील म्हटलं गेलं. नाही बघा, असं आहे की या वृत्तपत्रातल्या बातम्या मी वाचल्या, हा त्या 3 पक्षातला चर्चेचा विषय आहे. कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष असे मिळून आम्ही आमच्या जागा वाटपामध्ये कोणताही ताणतणाव नसेल हे मी खात्रीनं सांगू शकतो. सर, ड्रीम प्रकरणात काल बघायला आरोपीला पोलीस कोठडी सोडण्यात आली, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 10 लाखाची मदत जे कुटुंबीय नागरिकांना केलेली आहे असं बघतात. त्यात बघण्याची काही गरज नाही. जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखाला काही किंमत नाही. त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय 10 लाखाचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत, ते का खोकेवाल्या आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत? ते आले का पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, पैसे वाटायचे, याला पैसे वाटा, त्याला पैसे वाटा. कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे, चिरडून मरते आहे. या राज्याचे गृहमंत्री, मी व्यक्तिगत म्हणत नाही, युजलेस गृहमंत्री आहे. आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली, गृहमंत्र्याकडून साधं निवेदन आहे, साधी संवेदना नाही आहे. अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे, दुर्दैव आहे. गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत? मुंबईच्या रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जाते, तिचा किंकाळा त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आक्रोश त्यांच्या कानापर्यंत पोचत नाहीत, आणि फक्त पैसे दिले, पैसे दिले. तुमची पैशाची मस्ती आहे ना, ही मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. शिंदे फडणवीस हे लक्षात घ्या.